तर बघा गाईज, दोन्ही पॅडमध्ये आपण समप्रमाणामध्ये 60-60 ml पाणी इथे टाकलेलं आहे. सो गाईज बघा, इथे आपण दोन्ही जे सॅनिटरी पॅड आहेत दोन्हीमध्ये इक्वलमध्ये 60-60 ml पाणी टाकलं होतं. आणि आता आपण चेक करणार आहोत. एक मॅक्झिमम 4 ते 5 मिनटं आपण इथे थांबणार आहोत. त्यानंतर आपण इथे बघणार आहोत की बघा, इथे हा जो सॅनिटरी पॅड आहे, ह्या सॅनिटरी पॅडमध्ये जर मी प्रेस केलं तर तुमच्याही लक्षात येत असेल इथे पाणी बाहेर पडताना दिसत आहे. आणि हा जो दुसरा सॅनिटरी पॅड आहे, यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे मी किती जरी प्रेस केलं तरी हा जो सॅनिटरी पॅड आहे टोटल ड्राय आहे. ओके. आणि हा सॅनिटरी पॅड जर तुम्ही बघितला तर इथे मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. बघा, हातामध्ये तुम्हाला दिसत असेल तर इथे ही त्याची जी टेंडन्सी आहे किंवा त्याची जी कन्सिस्टन्सी आहे खूप कमी प्रमाणामध्ये आहे. तर आपण एक याच्यामध्ये असं बघणार आहोत. हा सॅनिटरी पॅड मी तुमच्यासमोर आता ओपन करणार आहे. तर इथे तुम्ही लाईव्हमध्ये बघणार आहात गाईज. हे बघा, तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल. तर आपण आता काय करणार आहोत, ह्या सॅनिटरी पॅडला कट करणार आहोत. तर बघा गाईज, आपण इथे या सॅनिटरी पॅडला कट केलेला आहे. आणि इथे जर तुम्ही बघताल तर हे बघा, तर हे बघा गाईज, इथे तुम्ही लाईव्हमध्ये बघत आहात. ही एक शीट आहे, कॉटन शीटच आहे ही. ओके. हे बघा, ही एक कॉटन शीट आहे. ओके. बट आपण जसं की याचा हा जो फर्स्ट लेअर काढला होता, हा फर्स्ट लेअर मी आता इथे थोडंसं स्ट्रेस करत आहे. तर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं असेल किंवा ऑब्झर्व करत आहात, हा टोटल गाईज प्लास्टिक आहे, कारण की हा ताणला जातो आहे पूर्ण. तर तुमच्या घरामध्ये जो सॅनिटरी पॅड आहे तुम्हीही सेम अशा प्रकारे चेक करू शकता. जर हे ताणतं आहे गाईज तर बघा, हे टोटल प्लास्टिक आहे. ओके. यामध्ये आणखीन एक लेअर आहे, एक शीट आहे. त्या शीटला पण आपण इथे ओपन करणार आहोत. तर बघा गाईज, ही पण एक शीट आहे. याच्यामध्ये थोडा जेल बेस त्यांनी दिलेला आहे. तर तो जेल पण मी तुम्हाला इथे काढून दाखवते. पण खूप कमी प्रमाणामध्ये हा जेल आहे. ओके गाईज. तर इथे आपण काय करणार आहोत, सेम ॲज